नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील केडगाव येथे ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय. अहिल्यानगर शहरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत तसेच जगद्गुरू रामायणाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून केडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवरांसह रामानंद संप्रदायाचे भक्तगण उपस्थित होते आणि वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाचा यावेळी संकल्प करण्यात आला. तर या कार्यक्रमास मनपा उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, नगरसेवक विजय पठारे, दत्ता गाडळकर, सुजित मोहिते, रघुनाथ शेळके, संजय गाडेकर, प्राध्यापक हर्ष लागळे, इंजिनियर कैलास दिघे तसेच रामानंद संप्रदायाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनपा उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचे खरे महत्त्व संपूर्ण जगाने अनुभवले. त्या काळात कृत्रिम ऑक्सिजनसाठी मोठा खर्च करावा लागत होता, तर ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र वृक्ष आपल्याला 24 तास मोफत नैसर्गिक ऑक्सिजन देतात. कोरोनानंतर वृक्षांचं महत्त्व सर्वांना पटलं असलं तरी समाजात अजूनही वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होणं आवश्यक आहे. ते बोलताना पुढे म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण शहर हरित करण्याचा संकल्प करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जात आहे. मात्र केवळ झाडे लावणं पुरेसं नाही, तर त्याचं संगोपन आणि संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नगरकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरात वृक्ष लावून त्यांचं जतन करावं असं आवाहन त्यांनी केलंय. तर उपमहापौर धनंजय जाधव यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून रामानंद संप्रदायाच्या वतीनं देशभर सुरू असलेल्या वृक्षारोपण अभियानाचं कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा धार्मिक सामाजिक चळवळी काळाची गरज असल्याचं सांगितलंय. तर रघुनाथ शेळके म्हणाले, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने संपूर्ण देशभर वृक्षारोपणाचा संकल्प रामानंद संप्रदायाच्या वतीनं राबविण्यात येतोय. या अभियानात हजारो भक्तगण उत्स्फूर्त सहभागी होत असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनालाही तेवढंच महत्त्व दिलं जात आहे. त्या संकल्पाचा एक भाग म्हणून केडगाव येथे ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडलाय असं त्यांनी सांगितलं. ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त अहिल्यानगर घडविण्याच्या दिशेनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की झाडांचं महत्त्व काय. शेळके साहेबांनी सविस्तर सांगितलं की ज्यावेळेस कोरोना काळ आला त्यावेळेस आपल्याला समजलं की जे ऑक्सिजनकडे आपण कधी लक्ष देत नाही, जे झाड आपल्याला फ्री देतं ते आपल्याला विकत घ्यावं लागत होतं. आणि नुसतं विकत घ्यावं लागत नव्हतं विजय साहेब, ते भेटत बी नसायचं पैसे, त्याच्यावर पळापळी व्हायची, त्याच्यावर मारामाऱ्या व्हायच्या. आता आम्हाला माहिती आहे हॉस्पिटलवाल्यांचे ते ऑक्सिजनचे सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक वेळा संघर्ष व्हायचा, पैसे देऊनही ऑक्सिजन मिळत नसायचं. आणि आपण पाहिलं की ग्लोबल वॉर्मिंग सध्या चालू आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग जर थांबवायची असेल, जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला राहण्याजोगं आपली पृथ्वी ठेवायची असेल, त्याला एकमेव पर्याय आहे ते म्हणजे वृक्ष. आपण पाहिलं आता केडगावचाही विकास झपाट्याने झालेला आहे. आपण पाहिलं की कॉन्क्रीटचे रोड ही काळाची गरज आहे, परंतु ते होत असताना उष्णता वाढत आहे. कॉन्क्रीटच्या रोडमुळं पाणी जमिनीमध्ये मुरत नाही. अशा अनेक कारणामुळं आपण पाहिलं मागच्या आज ह्या वर्षीचा जो उन्हाळा होता तर तो जवळपास टेम्परेचर गेलो होतं 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत. तर माझ्या लहानपणी आम्हाला आठवायचं
आगळे साहेब हो ना. 2002, 3, 5 पर्यंत की 35 डिग्री झालं म्हणजे आपल्याला खूप वाटायचं. तर इथून पुढे आता जर अशी परिस्थिती असली तर भविष्यात हे हाताच्या बाहेरही जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे वृक्षाचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे ही जरी मोहीम आम्ही सुरू केली असेल, तुम्हीही त्याच्यामध्ये सहभागी झाला असाल, परंतु इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ते काम आपण उपलब्ध करून दिली. आपण जर म्हटलंच आहे की इथलचा प्रत्येक माणूस आणखी 10 झाडाची जबाबदारी घेईल तरी सुद्धा आमची द्यायची तयारी येणार साहेब. कारण की हे पहा, तुम्ही जसं सांगितलं की हे सगळं जे जग चालायचं असेल ना तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आता आमच्यासारखे राजकीय लोक जे अध्यात्मावर बोलायला लागतात तर ते काय जास्त हे ठरत नाही, कारण व्यासपीठ तसं नसतं. आता हे आज आध्यात्मिक व्यासपीठ आहे. त्याच्यामुळं मी या निमित्ताने सांगतो की आम्हीही ज्यावेळेस राजकारणामध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतो तर राष्ट्रप्रथम धर्मप्रथम हा विचार मनामध्ये ठेवून खरं म्हणजे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असो, पदाधिकारी असो, आपण काम करत असो. आपण खरं म्हणजे हे आध्यात्मिक व्यासपीठ आहे. परंतु आपण जर पाहिलं जगामध्ये जे गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहिलं ते युद्ध चालू आहे. पहिले रशिया युक्रेन होतं, आता तर ते इस्रायल इराण अमेरिका युद्ध चालू आहे. मध्ये थांबलं, परत चालू झालं. आपल्या देशामध्ये पहा, आपल्या देशामध्ये अजूनही शांत आहे. त्याचं कारण म्हणजे आपले अध्यात्मातले आणि धर्माचं काम महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो. मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील. अजितदादा पवार आता दुर्दैवी त्यांचे हे झालं, सुनेत्राताई पवार आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे सगळे महायुतीचे जे घटक आहेत हे सगळे धर्मप्रथम राष्ट्रप्रथम मानणारे हे लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे आम्ही हे काम करतो. आपण शहरामध्ये पाहिलं, आपले शहराचे आमदार साहेब आहेत, त्यांनी तर धर्माचा मोठा झेंडा घेऊन ते पुढं विचार मनामध्ये येणं, वृक्षारोपण करणं, सामाजिक क्षेत्रात काम करणं, यासाठी ही संघटनाही तशी असावी लागते. गाडेकर साहेब, नाही तर आपण अनेक पक्ष पाहिले की असे धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, कुणी करत नाही. त्याच्यामुळं मी म्हणजे केळगाव भागाचेही मनापासून तुम्ही आमच्या विचाराला मानणारे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे. मी जास्त वेळ खरं घेणार नाही. फक्त आगळे साहेबांनी जे सांगितलं की तुम्ही आमच्यामध्ये सहभागी व्हा, झाडं आम्ही कमी पडून देणार नाही. 1 लाख झाडं लावण्याचा असला तरी सुद्धा ज्यावेळेस आम्ही ही मोहीम चालू केली तर आमच्या टीमला इतके लोक संपर्क करत आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, मागणीपेक्षा देणारे लोक जास्त आहेत. आता आमच्याकडे जागा नव्हती म्हणून 25,000 झाडं आम्ही उचललेली नाही. ठीक आहे साहेब, बरोबर आहे. आम्हाला एक ठिकाणून नर्सरीमधून 25,000 झाडं घेऊन जा म्हटले. ते आमच्याकडे ठेवायला जागा नव्हती म्हणून आम्ही ते थांबलो आहे. आपल्यासारखी एक चांगली आध्यात्मिक संघटना जर आम्हाला आमच्या बरोबर आली तर निश्चितच आम्हालाही काम करायला आणखी ऊर्जा त्या ठिकाणी मिळेल. कारण आपण काम शेळकेसाहेब सांगितलं, परंतु अध्यात्माचा माझाही थोडासा हे असल्यामुळं नरेंद्र महाराजांचं मी अनेक वर्षापासून त्यांचं कार्य मला माहीत आहे, त्यांचं संप्रदायाचं कार्य मला माहीत आहे. त्यामुळं आज आनंद वाटला की एक छोटेखानी कार्यक्रम झाला, परंतु एक आपणही जो 1 लाख झाडांचा संकल्प घेतला आहे तर आमची राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटीचे सगळे सदस्य आणि तुमची संस्था आपण एकत्र मिळून आमच्याकडून तुम्हाला काय जास्तीत जास्त देता येईल आम्ही निश्चितपणे ते देऊ. पुन्हा एकदा मी सगळ्या संयोजकांचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. आणि बघा, पावसालाही म्हणजे पावसालाही राहावं. जे आपण शब्दातून जरी मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी त्यांना शब्दरूपी थांबू शकलो, पण ते नाही थांबू शकलो. अध्यात्माची ताकद असते, ती दिसत नसती, ती अनुभवायची असते. जो त्याच्यामध्ये येतो. आता माझा जुना प्रभाग होता, तिथंच आमचं ब्रह्मकुमारीचं सेंटर होतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडेही मी महावीर नगर येथे कायम जायचो. प्रत्येक कार्यक्रम त्यांचा, दिदी बरोबर आहे ना, त्यांचं प्रत्येक कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा असेल, प्रत्येक मोठे मोठे उत्सव तिथं होत असतात. त्यांनाही मी अनेक वेळा तिथं गेलो आहे. तिथलाही परिसर आता बऱ्यापैकी
चांगला झालेला आहे. त्यामुळे मी दिदींचंही मनापासून स्वागत करतो. पदाधिकारी गाडेकर साहेब, शेळके साहेब, सूत्रसंचालन केलं आपलं गंधाळे साहेब आणि उपस्थित सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि मला बोलल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.